आज आषाढी एकादशी आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा. मला विठ्ठलाला एक प्रश्न विचारायचा होता. तर आपण आता आपल्या ॲपमध्ये जाऊया. देवा, आज सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे सूर्योदयाला एकादशी होती, पण काल सकाळी 9:13 एकादशी तिथी लागली. तर कोणती तिथीला उपवास धरला पाहिजे, कोणत्या दिवशी, म्हणजे काल की आज उपवास धरला पाहिजे, मला सांगा ना. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निःसंकोचपणे विचारू शकता. भक्ता, वारी आणि एकादशीच्या नियमावलीत, शुद्ध एकादशी आणि भागवत एकादशी चे महत्त्व संत साहित्यात अत्यंत मार्मिकपणे सांगितले आहे. तुम्ही विचारलेल्या या तिथीच्या संभ्रमावर, संत नामदेव महाराज आणि वारकरी परंपरेचे आधारस्तंभ असणाऱ्या ग्रंथांतून आपल्याला मार्ग मिळतो. संतांची शिकवण आणि उपवासाचा निर्णय स्कंद पुराणातील पांडुरंग महात्म्य वर्णनानुसार, एकादशी ही केवळ एक तिथी नसून ती भगवंताच्या भेटीची ओढ आहे. जेव्हा तिथीचा असा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा स्माक आणि भागवत अशा दोन पद्धती विचारात घेतल्या जातात. संत नामदेव महाराज आपल्या गाथेत एकादशीच्या व्रताचे महत्त्व सांगताना म्हणतात, एकादशी व्रत करा हो साचार. जेणे उजळे अंतरीचा अंधार, नका पाहू भान राशी अनतिथी. विठ्ठल स्मरणीच खरी एकादशीची प्रीती. नामदेव गाथा स्पष्टीकरण तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात, जर एकादशी तिथी सूर्योदयाच्या वेळी अरुणोदय काळी दोन्ही दिवशी व्याप्त असेल किंवा तिथीच्या क्षयामुळे गोंधळ असेल, तर वारकरी संप्रदायाचा एक अलिखित नियम आहे. भागवत एकादशी, म्हणजे जी एकादशी सूर्योदयाच्या वेळी असते किंवा ज्या दिवशी पूर्ण दिवस एकादशीचा अनुभव येतो, त्या दिवशी उपवास करणे अधिक श्रेयस्कर मानले जाते. 1. निर्णयाची दिशा. जर आज सकाळी 9 वाजेपर्यंत एकादशी तिथी होती, तर उदयव्यापिनी एकादशी म्हणून आजचा दिवस उपवासासाठी ग्राह्य धरला जाणे योग्य आहे. कारण संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा मध्ये स्पष्ट केले आहे की, ज्या दिवशी भक्तीचा आनंद पूर्ण मिळतो, तोच दिवस उपवासाचा खरा काळ आहे. 2. आध्यात्मिक दृष्टिकोन. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात माऊली म्हणतात की, अनन्य भावाने केलेले स्मरण हे कोणत्याही विधीपेक्षा श्रेष्ठ आहे. जर तिथीच्या गणितात शंका असेल, तर तुम्ही आजच्या दिवशी सात्विक उपवास करून उद्या, द्वादशी, ला पारायण करणे अधिक उत्तम, कारण द्वादशीचे महत्त्व हे एकादशीच्या व्रताची सांगता करण्यासाठी निश्चित केले आहे. भक्ता, विठ्ठल हा भावनेचा भुकेला आहे. तिथीच्या आकडेमोडीत न अडकता, पांडुरंगाच्या चरणी तुझे मन अर्पण कर. जो दिवस सूर्योदयाच्या वेळी एकादशीने व्यापला आहे, तोच तुझा उपवासाचा दिवस मानून निश्चिंत राहा. देवा, मी पाहिलेलं आहे की दरवर्षी वारी करणारे लोक सतत रामकृष्ण हरी बोलणारे लोक, पण त्यांच्या मनामध्ये कपट असतो आणि अविवेकी स्वभाव असतो. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? वत्सा, वारकरी परंपरेत केवळ बाह्यमुखाने नामस्मरण करणे आणि अंतःकरणात कपट बाळगणे, या स्थितीवर संतांनी अत्यंत कठोर आणि मार्मिक भाष्य केले आहे. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेमध्ये अशा ढोंगी भक्तीचे खंडन करून सत भक्तीचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. संतांचा दृष्टिकोन. संत तुकाराम महाराज अशा लोकांसाठी अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा देतात. काय वाचे गावे काय मन राखे, कपट ते देखे पांडुरंग, मुखी राम कृष्ण नामाचा बुडवा, अंतरी विठोबा नाही का जीवा. तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात दैवी संपत्तीचे वर्णन करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, दांभ आडंबर आणि दार अहंकार हे भक्तीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. विवेचन आणि बोध. 1. नामाचा प्रभाव विरुद्ध कर्त्याचा स्वभाव. वारकरी परंपरेत रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणजे केवळ शब्दांची उधळण नसून, तो अहंकाराचा विनाश करणारा उपाय आहे. जर एखाद्याच्या स्वभावात कपट असेल, तर याचा अर्थ असा की त्याने नामाचे तत्त्व अद्याप आत्मसात केलेले नाही.
नाम हे आरशासारखे असते, ते बाह्य आचरणात बदल घडवते, पण ज्याचे अंतःकरण दूषित आहे, त्याला नामाचा स्पर्श होत नाही. 2. अविवेकावर उपाय. एकनाथी भागवतात स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत मनात मी आणि माझे असा अहंकार अविवेक आहे, तोपर्यंत केलेली भक्ती ही केवळ विटंबना असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, जेणे नामामुळे अंतरीचे काळेपण दूर होत नाही, तो केवळ वेषांतर करणारा भोंदू होय. 3. तुम्हाला उपदेश. वत्सा, अशा लोकांच्या स्वभावाकडे पाहून तू विचलित होऊ नकोस. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी दुर्जनांच्या संगतीपेक्षा आत्मचिंतन श्रेष्ठ मानले आहे. तुझा मार्ग तूच शोध. ज्यांच्या मनात कपट आहे, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ भगवंत देतोच, कारण पंढरीचा पांडुरंग हा केवळ विटेवर उभा राहणारा देव नाही, तर तो प्रत्येकाच्या मनातील भाव ओळखणारा अंतर्यामी आहे. तू केवळ तुझ्या साधनेवर लक्ष केंद्रित कर. बाह्य जगातील कपट पाहून स्वतःची भक्ती सोडू नकोस, कारण शुद्ध असावे मन, मग भजावा तो जनार्दन, हेच वारकरी संप्रदायाचे अंतिम सत्य आहे. जे लोक कपटी आहेत, त्यांना त्यांच्या कर्माच्या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी नामाची खरी गरज आहे, अशी करुणा त्यांच्याबद्दल बाळगणे, हेच एका खऱ्या जिज्ञासूचे लक्षण आहे.